मुंबईकरांचं पाणी महागण्याची शक्यता आहे। पाणीपट्टीतील दरवाढीचा प्रस्ताव हा आयुक्तांना सादर करण्यात आलाय, तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरवाढीचे संकेत हे कमी असल्याची माहिती आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। धनंजय, पाणी महागू शकतं मुंबईकरांचं? विक्रांत, नक्कीच आपण जर पाहिलं तर आता महानगरपालिकेने तसा प्रस्ताव हा पालिका आयुक्तांकडे पाठवलेला आहे आणि गेल्या 2 वर्षांपासून पाणीपट्टीमध्ये वाढ ही झालेली नाहीये, त्यामुळे यंदा ही वाढ होऊ शकते आणि तसा प्रस्ताव सुद्धा पालिका आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आला। त्यावर अजून पालिका आयुक्तांनी मंजुरी दिलेली नाहीये। मात्र नक्कीच मुंबईकरांना आता पाणी सुद्धा महाग मिळणार आहे, कारण की यामध्ये दुरुस्ती असेल, ज्या जुन्या मुंबईमध्ये असलेल्या पाण्याच्या लाईन आहेत या सगळ्यांचा आणि दुरुस्तीचा देखभाल खर्च हा सुद्धा महाग झाला आहे। त्यामुळे पाण्याच्या बिलामध्ये आता वाढ होण्याची चिन्ह आहे। अशातच विक्रांत, जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाचं की या सगळ्या देखभालीचा खर्च हा 15% वाढलेला आहे पालिकेचा, त्यामुळे 8% पाणी वाढ जी आहे ती होऊ शकते आणि या सगळ्या संदर्भातला प्रस्ताव सुद्धा दिला। मागच्या वेळेस जो अहवाल हा पालिकेचा तयार करण्यात आला होता त्यामध्ये 8% भाडेवाढीची मंजुरी ही देण्यात आलेली आहे, त्यामुळे येत्या काळात ही 8% जी पाणी वाढ आहे ती सुद्धा होऊ शकते। तुर्तास एक प्रश्न असा सुद्धा आहे की पालिकेच्या निवडणुका तोंडावर, कारण की 2021 साली पालिकेतील जे सगळे नगरसेवक होते किंवा पालिका प्रशासन होतं ते थांबलं होतं आणि त्यानंतर आता निवडणुका होईपर्यंत या सगळ्याची वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे निवडणुकीच्या आधी भाडेवाढ होते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे की तुर्तास या सगळ्या निर्णयावर जे आयुक्त आहेत पालिकेचे ते काही भूमिका घेणार नाही। आता नेमकं काय होतं या सगळ्यावर ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र 2 वर्षापासून ही भाडेवाढ पाण्याची भाडेवाढ जी आहे ती झाली नव्हती, त्यामुळे आता पाणी महागण्याची चिन्ह आहे। त्यामुळे आता पालिका आयुक्त या सगळ्यावर काय निर्णय घेतात आणि मुंबईकरांच्या खिशावर आता पाण्याचा भार सुद्धा वाढतोय का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, खरं आहे धनंजय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे निवडणुकीआधी खरं तर पाणीपट्टीच्या दरवाढीचा प्रस्ताव आयुक्त मंजूर करतात की मग तो मंजूर केला जात नाही, मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।